अगदी 3 इन्ग्रेडियंट टाकून बनवली जाणारी सोप्यात सोपी बोंबळाची चटणी आज बनवूयात आपण. सगळ्यात पहिले बोंबील साफ करून घेऊ. अशा पद्धतीने आणि नंतर त्यांना भाजून घेऊयात. व्यवस्थित भाजून घेतले ना बोंबील, त्याची टेस्ट चांगली येते चटणीची. आणि मग ते पाण्यात भिजत ठेवूया. कमीत कमी अर्धा तास ठेवा आणि मिरच्या पण भिजत ठेवा, जेणेकरून त्या व्यवस्थित वाटल्या जातील. त्याच्यानंतर बोंबलामधल्या आतल्या शेरा काढून घेऊ, म्हणजे काटा काढून घेऊया. अशा पद्धतीने सगळ्या बोंबलांच्या आतला कचरा काढून घेतला आहे. आणि हे बघा, अर्धे पीस आहेत ना, असे छोटे छोटे कट करून घेऊयात. त्याचा यूज आपण नंतर करू, ते मी पुढे तुम्हाला सांगेनच. आणि हे बघा, कांदे व्यवस्थित साफ करून घेऊ. कांद्यांच्या वरती साल असते, ती काढून त्याच्यावर काली काली घाण असते ना, फंगस सारखी, ती स्वच्छ धुवूया. आणि ते छोटे छोटे तुकडे करून त्यात लसूण घालूया. लसूण मी साफ करून नाही घेतला, कारण की तो वाटायचाच आहे म्हणून. अशा प्रकारे आपण सगळा कांदा, लसूण, मिरची आणि बोंबील छान प्रकारे पेस्ट करूया. भरपूर प्रकारे बोंबलाची चटणी बनवली जाते, पण आमच्या घरात अशाच पद्धतीने बनवली जाते. आणि अशा प्रकारे आपण अशी पेस्ट बनवून घेऊया. आता उरलेलं पण सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात टाकू आणि वाटून घेऊ. त्याच्यानंतर आपली कढई तापले, त्याच्यात ते उरलेले तुकडे मस्त फ्राय घेऊ. त्याच्यामुळे चांगली चव लागते चटणीला. आणि असं तेलामध्ये मस्त फ्राय करून घेऊ. आणि त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकू आणि 15 ते 20 मिनटं मस्तपैकी चटणीला परतून घेऊ, थोडा कलर चेंज होईस्तोवर. अशा पद्धतीने आम्ही बनवतो. बघा, आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा.